काम करणारे आदरणीय पुंडगे राहुल पुंडगे आणि आदरणीय शामराव दुर्दन यांना विनंती आहे की आदरणीय पुंडगे साहेबांचं स्वागत करा. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय शंकररावजी पुंडगे यांचं आपण स्वागत करूया. डॉक्टर मुलीपैकी कोण बोलत नाही, बोलणार नाही. सर्व सन्मान्य उपासक बोलती नाही. वर्षभर आपल्याकडे जे कार्यक्रम होतात, धम्म परिषद असेल, जयंती असेल, बुद्ध जयंती, शनिवार पौर्णिमा, हे सर्व कार्यक्रम आपल्या पुण्याच्या उपासकांच्या दानदेणगीमधूनच आपण पूर्ण करत असतो. महिला मंडळ वर्षावासाचा कार्यक्रम दरवर्षी घेत असते. त्यांच्याच विद्यमाने सर्व वर्षावासाच्या समारोपापर्यंत आपण कार्यक्रम राबवत असतो. आणि दान देणगी आजही वृक्ष, जसे मागच्या सर्वांनी झाडं वृक्ष आपापल्यापर्यंत दान दिले. एक जाळी त्याला खड्डा, पाती, खत, ठिबक जवळपास 2,000 ते 2,500 रुपये एका झाडाला खर्च येईल. आम्ही तो केला, त्यामुळे ती झाडं टिकली. आजच्या प्रसंगी काही दानदाते झाडांच्या बद्दल आपल्याकडे काही जुने होते, नवीन आले काही. स्मृतिशेष सुंदर किशनराव साळवे परतूर, गोरख रघुनाथ गोरख स्मृतिशेष यांच्याकडून एक वृक्षाचं दान आलेलं आहे. शकुंतला रामराव भुतकर हिंगोली, प्रभावती प्रकाश सरकटे हिंगोली यांच्याकडून एक वृक्ष दान आलेलं आहे. सुनीता गौतम सोनवणे, स्मृतिशेष बंडूनाथ सोनवणे यांच्याकडून एक वृक्षाचं दान आलेलं आहे. दिलीप किशनराव गायकवाड यांच्याकडून त्यांच्या आईच्या नावाने राधाबाई किशनराव गायकवाड यांनी एक झाड वृक्ष दान दिलं आहे. स्मृतिशेष लक्ष्मीबाई ज्ञानोजी गोंधळे यांच्याकडूनही एक वृक्ष आलेला आहे. स्मृतिशेष सुभद्राबाई सकाराम साळवे, कांताबाई साळवेंची आई आहे, त्यांच्याकडूनही. त्याचप्रमाणे त्यांची बहीण स्मृतिशेष सरस्वती भुजंगराव गणकवाड यांनी एक वृक्ष दान केला आहे. स्मृतिशेष संदीप यशवंत वावळे यांनी सुद्धा एक वृक्ष. स्मृतिशेष बापूराव तुकाराम चौधरी, स्मृती शिवाजी महादू भालेराव आणि रेखा आनंद झोडपे एवढ्या मंडळींनी आजच्या दिवशी आपले वृक्षांचं दान केलेलं आहे. तेवढे खड्डे तयार आहेत, तेवढ्या जाळ्या आपल्याकडे तयार आहेत, झाडं आणून ठेवलेली आहेत. झाडं लावल्यानंतर आपण जाळी आणि त्याला ठिबक करणार आहोत. 1-2 वर्षामध्ये सुंदर पद्धतीनं तुम्हाला ते झाडं पाहायला मिळतील. आपण त्याची देखभाल चांगल्या पद्धतीने करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी काही धान्याच्या रूपाने वेगवेगळ्या उपासकांनी दान केलं आहे. राजू सावणे पुण्याला असतात. शोभाबाई अशोक कांबळे कंदाखेड, विजय ज्ञानोजी गायकवाड, सुनीता विजय बगाटे या मंडळींनी काही दान आजच्या कार्यक्रमासाठी धान्याच्या रूपाने केलेलं आहे. उपासक उपासिकांना दरवेळेला काय होतं आहे, आपल्याकडे वक्ते पाहुणे असतात मोठ्या संख्येनं, आणि मी काय तुम्हाला प्रवचन देत नाही, वेळही मिळत नाही, वेळ होत जातो. आज डॉक्टर मंडळी सेवेसाठी आलेली आहेत, भाषण द्यायला कोणी आलं नाही, आपल्याला सेवा देण्याला आली. आणि डॉक्टर मंडळींचा भाषण देणे हा काही त्यांचा स्थायी भाव किंवा हातखंड नाही. हां, प्राध्यापक मंडळी बोलते, प्राध्यापक मंडळी 40-1 घंटा 1.5 घंटा बोलतात, 2-2, 2.5 लाख रुपये पगार घेतात, पण समाजासाठी काही देत नाही, असंही आहे.
तेव्हा भाषण करणं मात्र फार पुढं असतं एकदम. तुमचा काय अनुभव माहीत? माझा 50 वर्षाचा अनुभव आहे, कारण आमच्यासारख्याला लबाड बोलता येत नाही आणि बोलूही नाही, ते रेकॉर्ड होते, म्हणजे प्रगती रेकॉर्ड करायचे. सगळ्या महाराष्ट्रातले प्राध्यापक माझ्या नावाला मारते, काही हरकत नाही, कारण वास्तव आहे. तेव्हा आजच्या पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना छोटासा उपदेश या निमित्तानं देण्यात येत आहे. सहभागी म्हणावं, साधू साधू साधू. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यमान बनते मैयांश मैयासा सर्व निरंजना महिला मंडळ, त्याचप्रमाणे पूर्णा शहरातील आम्रपाली महिला मंडळ, विशाखा महिला मंडळ, नालंदा नगर, भीमनगर, तक्षशिला महिला मंडळ, रमाई माता रमाई महिला मंडळ, वैशाली महिला मंडळ, माता भीमाई महिला मंडळ, लुंबिनी महिला मंडळ, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, संघमित्रा महिला मंडळ, सुजाता धम्मसेवा भावी महिला मंडळ, सर्वच महिला उपासिका, सर्व माजी नगरसेवक, आमचे कार्यकर्तागण, बौद्ध महासभेचे कार्यकर्ता, आजी माजी सर्व कार्यकर्ते, बाहेरगावून आले, परभणीवरून आलेल्या उपासिका, खास करून घोडके परिवार, सर्वच शहरातील सन्मान्य उपासक आणि उपासिका. खरं म्हणजे आता निरंजना महिला मंडळाने या महिन्याची पौर्णिमा केलेली आहे. आता पुढच्या महिन्यात दुसऱ्या महिला मंडळाला करायची आहे. दिवाळीबाई, आंबेडकर नगर, क्रांतीनगर, शिक्षक कॉलनी, तुमच्या महिला मंडळाला पुढची पौर्णिमा करायची. त्याच्यानंतरची पौर्णिमा भीमनगर, नालंदानगर, पंचशील नगर, बाकीच्या राहिल्या महिला मंडळाने करायची. सगळ्यांना वाटून वाटून आपण पौर्णिमा दिलेल्या आहेत. यावेळेला हे महिला मंडळ काम या राहील. पुढच्या पौर्णिमेला आपण दुसऱ्या महिला मंडळाला जबाबदारी सोपूया. तेव्हा आजच्या पत्रकामध्ये आपण काळजीपूर्वक वाचलं की नाही माहीत नाही. ज्या स्वाभाविक प्रवृत्ती मनुष्य जन्म घेतो त्याच्या क्रिया, प्रतिक्रिया आणि इतिहास व परंपरा याच्यामुळे त्यांना मिळालेले इष्ट अनिष्ट वळण, त्यांच्या इतिहास, परंपरा, अनिष्ट वळण हा संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धर्म. गुरुजी तुम्ही वाचलंय. काय स्वाभाविक मनुष्याच्या स्वाभाविक प्रवृत्ती काय आहेत हा एक विषय. त्याच्यामध्ये आपण वर्गीकरण करू त्या प्रत्येक वाक्याचं. तुम्ही पाहिजे ना काळजीपूर्वक. स्वाभाविक प्रवृत्ती मनुष्याच्या कोणत्या आहेत? त्याला भूक आहे, तहान आहे, आसक्ती आहे. जन्मल्यापासून ते फुगा टाकला तरी लेकरू ओढून घेते, दिव्याला धरतंय, काही दिसलं ते तोंडात घालतंय. त्याला माहीत नाही खायचं आहे की न खायचं, पण ती स्वाभाविक प्रवृत्ती आहे जन्मल्यापासूनची. आसक्ती आहे, तृष्णा आहे. मोठं माणूस पाणी पिऊ लागलं, काही चहा पिऊ लागलं, ते घासकून घेते, त्यालाही वाटतं की स्वभाव प्रवृत्ती आहे. मोह आहे, स्वार्थ आहे, क्रोध आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, मत्सर आहे, कृपणता आहे, ढोंगीपणा आहे, छलकपट आहे, उद्धटपणा आहे, प्रमाद आहे, भांडण, तंटा, विरोध, संघर्ष, निंदे आणि मिथ्या कथन या स्वाभाविक प्रवृत्ती आहेत माणसाच्या. आणि या स्वाभाविक प्रवृत्तीत याला एक इतिहास बी असतो. मी दुसरं एक टिपण काढले त्याच्यासाठी. घमंड असेल, घमंड देती है कि पैसा कितना है, संस्कार बता देता है परिवार कैसा है, बोली बात देती है इंसान कैसा है, बहस बता देती है ज्ञान कैसा है, नजरें बता देती है सूरत कैसी है, स्पर्श बता देता है नियत कैसी है. बघा, हे जे सुविचार आलेले आहेत हे संशोधनातून, व्यवहारातून, रोजच्या जीवनातून आलेले आहेत. सहज कवी सुचलं म्हणून नाही, याच्या मागे
मोठा इतिहास असतो. जसं आता आपण रोज धम्मपद ग्रंथ वाचतो ना, धम्मपदातल्या 26 पंगामध्ये जेवढ्या गाथा आहेत त्या गाथा सहज कविता सारख्या आठवड्यात म्हणून लिहिल्या गेल्या नाही. त्या प्रत्येक गाथेच्या मागे एक कथा आलेली आहे, इतिहास घडलेला आहे आणि मग भगवंतानं ती गाथा उच्चारलेली आहे आणि ती क्रमबद्ध झाली. म्हणून धम्मपदातली गाथा जी काही असेल, जशी पहिलीच गाथा आहे मनोपुपगम्मा धम्मा मनोसेठा मनोमया, काय अर्थ त्याचा? मन हे प्रमुख आहे माणसाचं आणि मन जर तुम्ही चांगल्या मनाने काम कराल, चांगल्या मनाने व्यवहार कराल तर सावलीसारखं सुख तुमच्यासोबत येतं, त्याचा अर्थ दिलेला. आणि दुष्ट मनाने तुम्ही कुशीत मनाने खोडेल मनाने मनाने मन काम कराल तर दुःख तुमच्या पाठीमागे येतं. जसं बैल पुढं चालतात आणि बैलाच्या मागे चाक चालवतात, चाक त्याचा पिछा सोडते ना, बैल थांबले तर चाक काही थांबते की नाही. तसं तुमचं कर्म त्याच्या मागे येत असतं. तर ह्या ज्या गाथा आलेल्या आहेत किंवा सुविचार आलेले आहेत हे फार संशोधनातून आले आहेत, भगवंताच्या मध्ये आले आहेत. आणि या सर्व गाथांच्या मधून, धम्मपदाच्या गाथामधून जेवढे संतांनी, त्याला काय म्हणतात, ओव्या, संतांनी अभंग, ओव्या, दोहे, कबीराचे दोहे असतील, तुकडोजी महाराजांचे दोहे असतील, गाडगे बाबांचे सुविचार असतील, ते रोहिदासांचे सुविचार असतील किंवा संत तुकारामांचे, ज्ञानेश्वराचे, जेवढ्या काही संतांनी मराठीमध्ये ओव्या गायलेले आहेत म्हटले, हा सर्व धम्मपदाच्या बुद्धाच्या धम्माचा प्रभाव आहे. आणि त्याने माणूस प्रवृत्तीच त्याच्यामध्ये घेतलेली आहे. त्याने दुसरं काय सांगितलं का? माणूस प्रवृत्तीचाच त्यांनी विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की माणूस कसा खोडचा, एक भारूड बघा, विंचू चावला, विंचू भारूड होतं, आता आहे त्यांना माहीत नाही जुनं होतं. कोणता विंचू, कसा विंचू, कुठला चावला, काय झालंय, कोणता विंचू म्हणलं. म्हणजे माणसाला त्या भारुडामध्ये सुद्धा कसा डंख कोणी मारला, कसा विंचू चावला, आग कशी झाली, कशाची आग झाली, कोणती आग झाली, त्याला उतारा काय, त्याच्याबद्दलही बोललेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणून भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये हे जे सांगितलेलं आहे की ज्या स्वाभाविक प्रवृत्ती आहे या आपल्या, आपण त्याला इष्ट अनिष्ट ओळख, जसं बघा सुतार वाकडं वाकडं लाकूड असेल, घेऊन गेल्यावर तासून सुलाकून त्याला जसं पाहिजे तसं बेंच करतो, टेबल करतो, खुर्ची करतो की नाही. त्याला लाकूड म्हणते का कोणी? बेंच म्हणते, टेबल म्हणते, खुर्ची, त्याचं नाव बदलतं. संस्कार झाले त्याच्यावर, संस्कार झाले की नाव बदलतं. लोखंड असेल वाकडं वाकडं तर तापून सुलाकून ठोकून लोहार नीट करते की नाही, त्याचं नाव बदलते, लोखंड राहत नाही. त्याचे जे वस्तू बनवली ते नाव त्याला. मनुष्य का म्हटलेलं याला? मनुष्य प्राण्याला मनुष्यच का म्हटलेलं आहे? बघा, दुसरं एक विधान तुम्हाला सांगितलं पाहिजे. जो धर्म जे बॅरियर रामस्वामी होते ना आपल्या दक्षिणचे, त्यांनी अनेक गोष्टी, त्याने तर ब्राह्मणवादाचा विरोध केलेला आपल्याला माहिती आहे. जो धर्म तुम्हें नीच मानता है तुम उसे लात मार दो. ना गाय हमारी माता है, ना सांड हमारा बाप है, क्योंकि हम जानवरों की औलाद नहीं है. काय म्हटलं त्याने?
गाय बी आमची माता नाही, मग गाय माता म्हणल्यावर बाप बैलाला बाप म्हणावं लागेल की नाही? म्हशीला मावशी म्हणावं लागेल, शेळीला आत्या म्हणावं लागेल की नाही? काय कोंबडीला आत्या मावशी म्हणावं लागेल. म्हणजे सगळे नाते आले की नाही मग जनावरांचे. म्हणून बुद्धाचा धम्माचा केंद्रबिंदू हा मनुष्य प्राणी आहे. कारण या मनुष्यामध्ये ज्या प्रवृत्त्या निर्माण होतात, स्वाभाविक प्रवृत्त्याबद्दल बोलू लागतो की ज्या प्रवृत्त्या निर्माण होतात त्या प्रवृत्त्याला त्याचं दमन करणे. दमन करायचं म्हणजे भूक लागली म्हणजे उपाशी राहायचं नाही, दाबून ठेवायचं नाही. भूक लागली खावंच लागतं. सभे सत्ता आहार ठेवते का? सर्व प्राणी मात्र आहारावर जिवंत आहेत, सजीव प्राणी जेवढे असतात खाल्ल्याशिवाय जगतात. पशु पक्षी जीव जंतू पाण्यातले झाडावरचे सरपटणारे, एक पायाचे चार पायाचे दोन पायाचे पाय नसलेले कुठलाही प्राणी जरी असेल तर त्याला खावं लागते की नाही? अन्न हे त्याचं अन्नावर जगतं की नाही? म्हणून म्हटलं एक नाम की सभे सत्ता आहार. एक काय आहे? आता हे भंतेजी सामने असतात ना आमच्या प्रश्न विचारतात दीक्षा घेताना, एक काय आहे? आता तुम्हाला म्हणून एक आहार आहे. सर्व सजीव प्राण्याचा आहार हे एक असं आहे की त्याला ते खावं लागतं, ते जिवंत त्याच्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून आहार ही एक गोष्ट आहे, सभे सत्ता आहार. त्याला दाबायचं नाही, तहान लागली पाणी प्यावंच लागतं, स्वभाव आहे. परंतु राग आल्यानंतर मग तुम्ही म्हणा शिवी द्यावं की नाही, हा बी स्वभाव आहे. खायला कमी पडल्यावर पाय आपटावं की नाही, हा बी स्वभाव आहे. कपडे खाणं घर दार सोनं चांदी हे काही कमी पडल्यावर पाय आपटितात की नाही माणसं. आणि मागेही सांगितलं बायांचा स्वभाव, मंगळसूत्राचं सांगितलं 2-4 वेळा. यांना माहीत नसेल मंगळसूत्र का नाव पडलं, मुद्रा दिलंही माहीत नसेल मंगळसूत्र हे नाव का पडलं. लग्न झाल्यावर सगळे सूत्र बाईच्या हातात जातात तर माणसाच्या मागे मंगळ लागतंय म्हणून त्याला मंगळसूत्र हे माहीत नसेल. नव्हतं ना, मंगळसूत्र माहित आहे पण हे सूत्र माहीत नाही. तेव्हा बाई जर काही राग आला काही त्रागा आला तर दुसऱ्याचं तोड जोडीत नाही, स्वतःचं तोड जोडून घेत का नाही? तर बघा ते आईला पटलं, आपलं तोंड जोडून घेते की नाही, दुसऱ्याचं तोंड नाही जोडत आपलं का? एकदा एक बाई निवडणुकीला उभी राहिली. बाईनं काय प्रचार केला? बाई म्हणले तुम्ही मला मतदान द्या, निवडून आल्यावर अर्ध्या रात्री तुमच्या कामाला येईल. म्हणले की बाई निवडून आली, अर्ध्या रात्री कामाला येईल म्हणल्यावर सगळ्या लोकांनी मतदान केले. पोरायला माणसं आहे बघा, कला कशी आहे बाईची, कला बघा कशी आहे. तुमच्या अर्ध्या रात्री कामाला येईल म्हणजे चांगलं लोकांनी मतदान, बाकी काही विषय नाही. म्हणून हे सूत्र आहे, मंगळ बी आहे सूत्र बी फार अवघड. मी दुसरं एक सांगितलं होतं तुम्हाला की जर मंगळसूत्र सोनं बाईच्या गळ्यातलं जर कोणी चोरलं तोडून नेलं ते पोलीसवाले आहेत, मिळेल त्याला माहित आहे, रोजच कटकट येतात ते. तर चोरी हिसकून गेलं तर त्याला 3 महिने सजा आहे की नाही? आणि जे लग्नामध्ये मंगळसूत्र घालतंय त्याला जन्मठेप. कशी सजा? ही IPC वेगळं आहे बरं काही, हे महाराष्ट्र सरकारची IPC नाही, ही आपली घरातली खाजगी IPC आहे. म्हणजे त्यानं एकदा गळ्यात घातलं, चोराला बरं आहे 3च महिने तरी, याला तर मात्र जन्मठेप. मी भगवान बुद्धाने माणसांच्या स्वाभाविक प्रवृत्तीबद्दल बोलत आहे की स्वार्थ आहे, लोभ आहे, तृष्णा आहे, आसक्ती आहे, खाण्याबद्दल कपड्याबद्दल
सगळ्याबद्दल कधी माणूस समाधानी झालाय का? कधी माणूस समाधानी होत नाही, बाई नाही. आणि पाहिजे पाहिजे हे नाही ते नाही असं, म्हणजे शेवटपर्यंत. मी तर एका भाषणात सांगितलं, ते काही माणसं नकारात्मक वागतात ना गुरुजी. कुठं लग्नात गेले असे काय पाहुणे असतात, हे काय खाणं आहे काय, हे काय बाहेर आहे काय, याला काय माणसं म्हणतात काय, असं काय जावई असते काय, असं काय. प्रत्येक ठिकाणी नकारात्मक, म्हणजे सकारात्मक नाही. खायला बसले तरी नकारात्मक, चालताना होते काय रस्ता आहे काय रस्ता, कुठेही गेले तरी नकारात्मक, पाहुण्याकडे गेले तरी कशातही गेले, म्हणजे कशातही नाही. आमच्या बी वाटायला कधी येते असे काय भत्तेचे असतात, आमच्या बी वाटायला येते काय भत्तेचे असे काय भत्तेचे असतात, कसे असतात ते त्याला माहीत. मात्र ते कधी कधी आमच्या बी वाटायला येते, म्हणजे नकारात्मक. मी तर म्हणतो बरं तरी मेल्यावर त्या माणसाला दिलीपराव त्याला सेवजना नसतात, जागी नसते. नाही तर म्हणलं असता असं कुठं रचना असते का, पण असं काय पेटून असतं काय, असं काय ते टाकतात काय, तिथंही म्हणलं असता ते. पण बरं तरी त्याला कळत संवेदना संपलेली असतात, सगळं त्यातच. तिथं गपचूप लोक जातात, ते गपचूप असतात, पण तिथंही बोलणं असतात. जर त्याच्यात म्हणजे ही नकारात्मक जी भूमिका आहे, ही नकारात्मक प्रवृत्ती सुद्धा हे प्रवृत्ती आहे, माणसाची उपजत प्रवृत्ती आहे जन्मल्यापासून, की संतुष्ट नाही आहे, समाधान नाही जीवनामध्ये. खाण्याबद्दल, कपड्याबद्दल, शेतीबद्दल, नोकरीबद्दल, पत्नीबद्दल, मुलाबद्दल, जावयाबद्दल, ह्या सगळ्या नातेवाईकाबद्दल, कशाबद्दल घ्या. म्हणजे या प्रवृत्तीमुळं तुम्ही म्हणाल हे काय, तर हे त्याचं दुःख आहे. दुःख होण्याचं कारण माणसाला हे आहे. काही माणसं चूक करतात, नंतर माफी मागतात, सॉरी म्हणतात. पण मी मागेही सांगितलं बघा, एक हाताने थापड मारणं, बघा एक हाताने थापड मारणं सोपं आहे, पण दोन्ही हात जोडून माणसाला जिंकणं हे मोठं अवघड काम आहे. हे सोपं काम आहे, हे भगवान बुद्धाने शिकवलेलं आहे. दोन्ही हात जोडून त्याला जिंकायचं. ही प्रवृत्ती, थापड मारण्याची प्रवृत्ती, याला काही ज्ञान लागते ना. माणसाच्या गरजेतून त्याला धक्का देत, त्याला धक्का देत, याला बुद्धी लागते. पण कोणालाही धक्का न लागता चोपून चापून निघून जायला बुद्धी लागते. हो, ही संस्कृती आहे, विकृती नाही. हे भगवान बुद्धाने माणसाला त्याच्या स्वाभाविक प्रवृत्तीच्या मध्ये सांगत असताना, या प्रवृत्ती रागाची प्रवृत्ती असेल, कुणाबद्दल जळकुकडेपणा असेल. आता तुम्ही एकमेका कुणाच्याबद्दल, धनाबद्दल, कुणाच्या घराबद्दल, कुणाच्या शेतीबद्दल, कुणाच्या मोठेपणाबद्दल तुम्ही जळाल्यानंतर त्याला त्याचं काही होते, राग होते का? त्याची राग होत नाही, तुमचीच राग होते. आधी तुमची राग होते, त्याची राग होत नाही. पण जळकुकडेपणा हा एक प्रवृत्ती आहे, पण ही तुम्हाला दुःख देणारी. चूक करून माफी मागणं हेही तुम्हाला पश्चाताप करायला लावणार आहे. म्हणून नर करे करणे, नर करके क्यों पछताए, कधी ना. कर्म काम करून माणसानं पश्चाताप कधी करायचा नसतो. असं कामच करायचं, पश्चाताप होऊ नये कधीच माणसाला. असं काम आयुष्यामध्ये करावं. आता आम्ही रात्रंदिवस धम्मप्रचारासाठी फिरतो की नाही, रात्रंदिवस दिवस नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, जानेवारी, ऑगस्ट, डिसेंबर कधी होते, 25, 24 जाते, आम्हाला 26 येते, काहीच कळत नाही. रात्रंदिवस असं करून 50 वर्ष झालेत ना, कसे गेलेत आम्हालाच माहिती. पण काम चालू आहे. धम्मप्रचाराचं काम करत असताना आम्हाला, समाजसेवा करत असताना आनंद आहे. लोकांना देव घालण्यात आनंद आहे, भिक्खू संघाला भोजन देण्यात आनंद आहे, भिक्खू संघाच्या मिटिंगा करण्यामध्ये. आता परवा औरंगाबाद आमची उत्तमराव 8 तास मिटिंग झाली, 8 तास.
मला एकट्याला डोकं लावा लागलं, त्याच्यातही आनंद आहे डोकं लावण्यामध्ये. अहो कुणाचं ऐकून घेणं त्याला उत्तर देणे साधी गोष्ट नसते. सभागृहामध्ये समजा आता 100 बंदेची मीटिंग होती आमची, किती नमुने असतात. प्रत्येकाचं ऐकून घेणं, त्याला समर्पक उत्तर देणं आणि सर्व समतोल सारख्या पद्धतीनं न्याय देणं ही साधी गोष्ट नसते. हे सुद्धा करावं लागते. उपासकाचंही करावं लागते. इथं दिवसभर जे नेहमी येतात त्यांना माहिती होती, दिवसभर बसले आहोत. हर्षवर्धन येतात ना देव, त्यांनी पाहिलं दिवसभर 2-4 तरी नवरा बायकोचे झगडे, भावाभावाचे झगडे, शेतीचे झगडे, मारामारीचे झगडे, काहीतरी दिवसभर इथं सुरूच आहे. काही संबंध नसते माझ्याच्या, काही अर्थात मला काही घेणं देणं नाही. आता एक तर अवघडच प्रकरण होती. ते साहेब जर म्हणतात त्याला 2 बायका 3 बायका केला, मी समजून सांगू त्याला, मी कशाला समजून सांगू त्याला किती ते म्हणलं भंतीला काय करायचं याकडे, भंतीला तर बायको नाही काय नाही, त्याला काय करायचं म्हणलं भांडण येत नाही म्हणलं नाही म्हणले त्याला समजून. मी समजून कशाला सांगू बाबा, मला काय करायचं त्याचं त्याला समजलं, त्याचं त्याला कळलं तर मी काय करू, त्याला 2 बायका करू 3 बायका, नाही तर दुसरीला सोडून देऊ, तिसरीला काय करायचं. म्हणजे सन्मान चांगलं सांगणं, चांगलं शिकवणं आमचं काम आहे. आता त्याने काय करायचं हा त्याचा विषय, आणि त्याला या गोष्टी सांगू शकत नाही, कारण ह्या इमोशनल गोष्टी आणि ह्या सुद्धा स्वाभाविक प्रवृत्त्या आहेत माणसाच्या. स्वाभाविक प्रवृत्ती निर्माण होतात. एक बायको केली त्याच्यात संतुष्ट नसते, समाधानी वाटतं, त्याला दुसरी करा. त्या चैनामध्ये तुम्हाला सांगितलं पाहिजे, मी बाहेर देशाला फिरतो म्हणून, चैना, थायलंड, आपल्या कंबोडिया नाही तिकडं, कोरियामध्ये चैनामध्ये हे बायको सोडून दुसरी बायको तिसरी बायको कोणीच करीत नाही, कारण सगळ्या बायका सारख्याच दिसतात, सारख्याच राहतात. तेवढं करून दुसरी कोणती करावं, सारख्याच सगळ्या, नक्या चमक्या मिचमीच्या डोळ्याच्या, सगळ्या अशा गुडक्या, म्हणजे सगळ्या सारख्याच बाया. ते म्हणते दुसरी कोणत्या करून कोणते करावं म्हणते. त्यामुळे ते त्या भानगडीतच पडत नाही बायका करणे. त्या चायनामध्ये आणि कंबोडिया, व्हिएतनाममध्ये मी म्हणजे ते बी आम्ही गेल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक सगळा अभ्यास करतो ना त्या देशात. कल्चर कसं आहे बा तिथलं, शेतीचा अभ्यास करतो, राजकारणाचा अभ्यास करतो, तिथल्या कौटुंबाचा अभ्यास करतो, तिथली कुटुंब व्यवस्था, तिथली विवाह व्यवस्था कशी आहे त्याचा अभ्यास करतो. गेलो म्हणजे आम्ही सगळा त्याचा आढावा घेतो, कारण त्या देशात गेल्यानंतर त्यातलं लोक काय खातात, तुमचा व्यवहार कसा चालतो, तुम्ही श्रीमंत कसे झाले, सुखी कसे राहतात, याचा जर अभ्यास करावा करतो. एकदम सुखी लोक आहेत ते त्या देशामध्ये. तुम्ही जर गेलात, आमच्या सगळं काही बाबुलबाई हे ते आल्या होत्या, आणखी काळजीबाई, आणखी कोण बकाटीबाई, तुम्ही काय देशाला काय किती सुखी लोक राहतात, एकदम सुखी लोक. मनुष्यच आहे आणि मनुष्य त्यांना प्रवृत्त्या त्यांना बी येणार, त्यांना बी राग आहे, त्यांनाही द्वेष आहे, त्यांनाही मत्सर आहे, त्यांनाही लोभ आहे, त्यांनाही आसक्ती आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या माणूस पडल्यावर सगळ्यात तेच असते. पण ह्या सगळ्या या उपजत प्रवृत्ती त्यांनी बुद्धाच्या विचाराने काढून टाकल्यामुळे ते लोक सुखी आहेत. गुरुजी त्यांनी सुखी काय, समाधानी काय. अहो अशी बाई आपल्याकडे, बाई पोरगी असं जर गर्दीमध्ये धक्का लागला तर ते धक्का लागल्यावर ते पाहताही नाही त्या माणसाकडे धक्का दिला, कोण दिला, काय दिला, जनावर होतं का, माणूस होतं का, काय गाढव होतं का, पुत्र होतं, ती बाई पुढे निघून जाते. धक्का दिल्यावर भांडत बसत नाही. आपल्याकडं धक्का जर एखाद्या बाईला दिला
तर सगळं काम सोडून त्याचे पाहिजे तेच काम करते. तुझ्या डोळ्यात माती केली काय काय निर्णय डोळ्यात काय तुला काय झालं. तुमच्याकडे दलित साहित्यात त्याशिवाय भाजी मारी आहेत का मला येत नाही. तुम्हाला जास्त शिवाय येतात माझ्यापेक्षा. तुम्ही सगळा वेळ म्हणजे आपली बुद्धी खरास त्याची बुद्धी खरास. त्यालाही आग लागली आपल्यालाही आग लागली. ते मी जळायला तुम्ही मी जळायला दोघं मी सारखेच. वेळ वाया गेला. त्या देशामध्ये अपघात जर झाला मुंदळाची गाड्यांचा आपल्याकडे लगेच भांडणं ड्रायव्हर भांडणं होत नाही तिथे. लगेच पोलीस येते त्या गाडीचा नंबर घेते त्याला पनिशमेंट करते. याला कोण अपघात झाला त्याला दवाखान्यात घेऊन जाते. भांडणं मारामाऱ्या रस्त्यावर कोणी अपघातामध्ये. ज्ञानोबा जोंधळेजी आपल्याकडे भांडणं करतात की नाही. तिकडं मात्र भांडणं करत नाही. मी माणसं आपल्याकडे आहेत माणसं त्या देशातही आहेत. प्रवृत्त्या इकडे आहेत प्रवृत्त्या तिकडेही आहेत. स्वभाव इथेही आहे स्वभाव तिथेही आहे. पण त्यांनी बुद्धाचं अनुसरण केलं. बुद्धाचं तत्वज्ञान त्यांनी पाळलं. बुद्धाला फॉलो केलं म्हणून ते त्या उपजतच्या प्रवृत्ती आहेत त्याला आळा घातलेला आहे. त्यांनी तिथे त्याला रोखलेलं आहे. आणि सुखी कसं जगावं त्याचं टेक्निक तंत्र त्या देशाने अवगत केलं आहे. आशिया खंडातले जेवढे बौद्ध देश आहेत तुम्ही श्रीलंकेला जा कुठेही जा हे एकदम सुखी लोक का दिसतो. परवा आम्ही कंबोडियाला गेलो. 2 मंत्र्यांसोबत आमच्या मीटिंग झाली. एक मीटिंग झाली पर्यटन मंत्र्यांसोबत 1 तास. दुसरी मीटिंग रिलिजियस आणि कल्चर मिनिस्टर सोबत झाली. आणि दोन्हीचे प्रोसिडिंग तयार झालं. दाखल काय बोललं हे सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. भारतातल्या बौद्धांच्या बुद्धगयेपासून सगळ्याच समस्या मी मांडल्या. पहिल्या दिवशी मी टिपण करत बसलो रात्री जा उद्या बोलायचं मोठ्या माणसासंग बसायचं. काहीतरी थुतुपी मी बोलता येत नाही. काहीतरी मुद्द्याचं बोललं पाहिजे. मी सर्व टिपण घेऊन गेलो. चांगलं हे झालं की आम्हाला एक हिंदी भाषिक भेटला भाषांतर करणार हिंदी बोलणार. ती लई सोय झाली. मी हिंदीत बोलायचो ते त्याला कंबोडियन भाषेत सांगायचं. ते कंबोडियन भाषेत बोलायचे ते मला हिंदीत सांगा. कारण त्यांना इंग्रजी येत नाही मराठी येत नाही ते बोलतही नाही. त्यामुळे एक सोय झाली. आणि आपल्या भारतातले सगळे प्रश्न बुद्धगयेचा विषय मला वाटतं मी पुतळ्याजवळ एकदा बोलतो की बांधवांनो काळजी करण्याची गरज नाही. कारण मी लडाखला गेलो राज्यपालासोबत मीटिंग झाली. भूटानला गेलो दिल्लीला गेलो. जिथे जिथे मोठ्या माणसासोबत मीटिंग केल्या तर निश्चितपणाने बुद्धगया आज ना उद्या आपल्यासारखे झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला मला वाटतं पुतळ्याजवळ बोललो तेव्हा कारण मी त्या प्रक्रियेमध्ये आहे त्या बैठकीत आहे. जवळून मी ते बोललेलं ऐकले. बिहारच्या राज्यपालासोबत 1 तास. भूटानला गेलो तेव्हा मीटिंग झाली. लडाखला गेलो ते संघसेना 2 खासदार होते 2 व्हाईस चान्सलर होते. नेपाळ आणि भारताचे राजदूत होते आणि लडाख बुद्धिस्ट असोसिएशनचे चेअरमन होते आमच्या बैठकीला. एवढ्या लोकांमध्ये चर्चा झाली बुद्धगयाच्या विषयी. त्याने स्पष्ट सांगितलं की आरिफ मोहम्मद खान जे बिहारचे राज्यपाल हैं बोले नीतीश कुमार जी और मोदी जी से हमारी एक मीटिंग हुई है इस विषय पर. मैं 4 दिन हो गए बुद्धगया जाके आया हूँ. मैं अच्छी तरह इस विषय को जानता हूँ और जल्दी इसमें हल निकलेगा. इस विषय पर जल्दी ही बौद्धों के जैसा ही हो जाएगा. स्वतः राज्यपालांनी आमच्या बैठकीत 6 माणसाच्या बैठकीत सांगितलं. लडाखला सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या सरकारकडून त्यानंतर जेव्हा वर्ल्ड बुद्धिस्ट कॉन्फरन्स होईल म्हणजे जगातल्या बौद्धांची मीटिंग होत असते. जगात जेवढे बौद्ध देश आहेत त्याची मीटिंग कधी जपानला कधी थायलंडला कधी श्रीलंकेला कधी व्हिएतनाम
वेगवेगळ्या देशाला होत असते वर्ल्ड बुद्धिस्ट कॉन्फरन्स. त्या वर्ल्ड बुद्धिस्ट कॉन्फरन्समध्ये ठराव घेऊन आम्ही भारत सरकारला हे या बाबतीमध्ये कळवू आणि त्या कॉन्फरन्सला तुम्हालाही आम्ही निमंत्रित करू असं कोरियात सांगण्यात आलं मला कंबोडियामध्ये की तुम्हालाही आम्ही निमंत्रित करू या मीटिंगला. तेव्हा जगातले बौद्ध बघा धीरूभाई अंबानीची बायकोचं नाव काय यायला माहिती आहे. नीता अंबानी बाहेर देशात गेली होती. त्या रेकॉर्डवर आलेलं आहे मोबाईलमध्ये सगळं की काय म्हणते ती मी भारतातून आले आणि भारतातूनच नाही तर मी भगवान बुद्धाच्या भूमीमधून आले तिथे जाहीर बोलली पाहिजे बाहेर देशामध्ये. बघा एवढी उद्योगपती करोडपती ती म्हणली नाही मी रामाच्या हनुमानाच्या महादेवाच्या देशातून आले बोलली नाही मी बुद्धाच्या देशातून आली. रेकॉर्ड आहे याच्यामध्ये मोबाईल ज्याच्याकडे आहे का. मागा मी सांगितलं तुम्हाला अमिताभ बच्चन हिरो आहे ना का माहिती आहे ते सगळं माहीत असतं. भगवान बुद्धाचं बाबासाहेबांचं काही विचारलं तर सांगणार नाही पण हे मात्र बरोबर. त्याचं नाव कोणी ठेवलेलं आहे त्याचं नाव जे आहे अमिताभ कोणी ठेवलं माहिती. हरिवंशराय बच्चन त्यांच्या वडिलाचं नाव ते कवी होता हिंदी कवी साहित्य. डॉक्टर भरत आनंद कौशल यांनी त्यांची